आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे। एकंदरीत यंदा आंबे उशिरा चाखायला मिळण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरण, वाढलेल्या उष्म्यामुळे फळझाडांवरील मोहर गळून पडण्याची शक्यता आहे। तसेच नवी पालवी फुटेल, मोहर न येता पालवी कडक होण्याची शक्यता आहे। मोहर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान तर होणार नाही, पण मोहर टिकविण्यासाठी औषधे व कीटकनाशके फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल। फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। यातच मध्ये मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पालघर जिल्ह्यात आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्यांची मोहर प्रक्रिया लांबली आहे। दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा तसेच परतीचा पाऊस, वातावरणात होणारा बदल याचा परिणाम बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे। साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र यावर्षी पावसानं नोव्हेंबर पर्यंत अवकाळी हजेरी लावली। अशा वेळी फेंगल चक्रीवादळामुळे हंगामी पिकांना फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहर येण्याऐवजी पानातील रस शोषणाच्या अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। साधारणतः नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते। मात्र यंदा थंडी न पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता आहे। मोहराला पोषक असे थंडीचे वातावरण मिळाल्यास मोहर मोठ्या प्रमाणात येतो, परंतु ऐनवेळी हवामानात झालेल्या बदलांमुळे आंब्याच्या मोहराचे नुकसान होत आहे। त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटेल अशी भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे।